आजच्या या युनिक सेशनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये द डेमो सेशन ऑन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री एपीए जीपॅट अकॅडमी ही ओसी साठी कोणत्या लेवलचे एफर्ट्स घेते. एपीए जीपॅट अकॅडमी या अकॅडमीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा कोणत्या लेवलपर्यंत हिट केला जातो. एक ॲस्पायरंट जो फार्मसीमध्ये आलेला आहे पण त्याचं बेसिक वीक आहे ॲस्पायरंट्स, तर हा प्लॅटफॉर्म त्याच्या बेसिकला कोणत्या लेवलपर्यंत स्ट्रॉंग करतो हे आज तुम्हाला मी या सेशनमधून देणार आहे. तर ॲस्पायरंट साहजिकच आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फार्मसीमध्ये जो एंटर केलेला ॲस्पायरंट असतो त्यामधला काही पर्सेंटेज जो स्टुडंट आहे यांचं ओसी वीकच असतं. मॅक्सिमम असं मी पाहिलंय, सगळ्यांचंच असतं असं नाही, बट मॅक्सिमम स्टुडंट्सबद्दल मी पाहिलंय ज्यांना न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईलबद्दल आयडिया नसते, ज्यांना इंडक्टिव्ह इफेक्ट रेझोनन्सबद्दल आयडिया नसते, ज्यांना मेझोमेरिकबद्दल आणि हायपर कॉन्जुगेशनबद्दल आयडिया नसते, ज्यांना बॉन्ड ब्रेकिंगबद्दल आयडिया नसते, ज्यांना ॲटमबद्दल न्यूक्लियसबद्दल इलेक्ट्रॉन प्रोटॉन याच्याबद्दल आयडिया नसते. तर ॲस्पिरंट्स अशा स्टुडंटचं नुकसान होतं की तो ओसीला बायपास करायला पाहतो. तो कॉम्पिटिटिव्हच्या एक्झाममध्ये प्रिपरेशन करत असताना ओसीपासून तो खूप दूर राहतो. आणि ॲस्पिरंट्स तुम्हाला माहीत असू द्या, जीपॅटमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं जे वेटेज आहे ते जवळजवळ 30 क्वेश्चनचं आहे. 30 क्वेश्चन्स फॉर द ऑर्गॅनिक केमिस्ट्री, 30 to 35 क्वेश्चन्स हे ओसीमधून येतात, इन्क्लुडिंग द ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सगळ्या प्रकारच्या केमिस्ट्रीचं एवढं वेटेज आहे. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला हा ओसी शिकायचा आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की मिरर इमेजेस ऑफ इच अदर सो सुपर इम्पोजेबल, नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर नॉट सुपर इम्पोजेबल हे काय आहे, इनॅन्शिओमर काय आहे, आयसोमेरिझम काय आहे, कॉन्फिगरेशनल काय आहे, कन्फर्मेशनल काय आहे, कायरल कंपाऊंड काय आहे, मेझो कंपाऊंड्स काय आहेत, सो डायस्टेरियमर्स कोण आहेत हे कधी ओळखायचे, याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज कोणाच्या वेगळ्या असतात, इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल, व्हॅलन्सी, ॲटॉमिक नंबर, मास नंबर, आयसोटोप्स, आयसोबार हे कधी समजेल, हे पण समजण्याची एक प्रोसेस आहे ॲस्पिरंट्स. आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या प्रोसेसमधून जाल ओसी तुम्हाला हेवी वाटणारच नाही. ओसी हा तुमचा खूप चांगल्या लेवलवरती क्लिअर होईल. आणि मी सांगतोय, मी चॅलेंज देऊन सांगतोय की मी जो सिलेबस दिलाय यामधला बेसिक फंडामेंटल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिक फार्मसीमध्ये सहसा कुणी घेतच नाही कोचिंगमध्ये. कारण का, सो घेतही असतील असं काही नाही. जो मी तुम्हाला सिलेबस दिलाय ॲस्पिरंट्स तो सिलेबस मी एकदम बेसिक पासून दिलाय. यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक मी इथं ओपन करत असतो तो म्हणजे बेसिक फंडामेंटल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ॲस्पिरंट्स साधी गोष्ट पहा, तुम्हाला मास माहीत पाहिजे, तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे, तुम्हाला आर कॉन्फिगरेशन माहीत पाहिजे, तुम्हाला एस कॉन्फिगरेशन काढायचंय, तुम्हाला सिस काढायचे, तुम्हाला ट्रान्स काढायचे, तुम्हाला ई काढायचे, तुम्हाला झेड काढायचे. काय माहीत असायला पाहिजे, किती प्रोटॉन्स असतील, किती इलेक्ट्रॉन्स असतील, काय माहीत असायला पाहिजे. तर ॲस्पिरंट्स कुठल्याही ओसीच्या कुठल्याही चॅप्टरला ओपन करण्याआधी त्या केमिस्ट्रीमध्ये असणाऱ्या ॲटम्सचा नंबर माहीत असायला पाहिजे. अँड दॅट इज वाय पहिलाच टॉपिक मी इथं ओपन करत असतो तुमच्या समोर आणि तो असतो पिरियॉडिक टेबल. बरोबर आहे, तुम्हाला माहितीच नाही आहे की क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमिन, आयोडीनचा ॲटॉमिक नंबर काय, तुम्हाला माहितीच नाही आहे की कोण इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो, तुम्हाला माहितीच नाही आहे त्याचं शेल काय, तुम्हाला माहितीच नाही KMNN हे कोण आहेत, SPDF हे कोण आहेत. कसं समजेल केमिस्ट्री, नाही समजणार. तुम्हाला प्रोटॉनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो हे कधी समजेल, ज्याला तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये जाल. तुम्ही कार्बनमध्ये जाल तेव्हा तुम्हाला समजेल की कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, त्याच्या आउटर मोस्टमध्ये 4 आहेत. इफ यू वॉन्टेड टू कम्प्लीट द ऑक्टेट ही नीड टू टेक अनदर 4. हे कधी समजेल, ज्या वेळेला तुम्ही पिरियॉडिक टेबल पाहाल. ॲस्पिरंट्स बघा, एपीए अकॅडमी ही ओसीला कुठून पिकअप करते, कोणत्या लेवलपासून आपण ओसीला पिकअप करतो हे एकदा चेकआउट करा. सगळ्यात पहिल्यांदा पिरियॉडिक टेबल होईल, सुरुवात होत असते ॲस्पिरंट्स. पहिल्यांदा मी तुमचा पहिला पॉइंट घेत असतो की व्हॉट इज अ मिनिंग ऑफ ॲटम. एक टिनी मॉलिक्यूल जो असतो केमिस्ट्रीमधला, एक टिनी पार्टिकल जे असतं केमिस्ट्रीमधलं, याला आपण ॲटम म्हणतो. ॲटम इज कंपोज्ड ऑफ द 2 थिंग्स. एक असतो तुमचा न्यूक्लियस आणि असतं ॲटॉमिक ऑर्बिट्स. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि आउटर मोस्ट शेलमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. तर ॲस्पिरंट्स हे सध्या मी घेत असतो. पहा, जो ॲटम असेल, इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, आयसोटोप्स असतील, आयसोबार असतील, ॲटॉमिक नंबर, मास नंबर, व्हॅलन्सी, डायपोल मुवमेंट. सो ॲस्पिरंट्स याच्यानंतर तुम्हाला घ्यावं लागतं एक इम्पॉर्टंट बीट असतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ, सो काय पाहतो आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मला सांगा, एक साधी गोष्ट आहे रे ॲस्पिरंट्स, जर तुम्हाला हे नाही कळालं असेल तर केमिस्ट्री समजणं खूप अवघड आहे. तुम्हाला जर मी हा क्वेश्चन विचारला, सांगा मला की कार्बनवरती 4 बॉन्ड्स आहेत पण 2 एकही डॉट का नाहीये, हे तुम्हाला सांगावं लागेल.
कार्बन हा येस सो सी प्लस मध्ये येतो, तर याच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात सांगावं लागेल. कार्बन ज्या वेळेला सी मायनस मध्ये येतो त्यावेळेला याच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात सांगावं लागेल. कार्बन हा ज्या वेळेला एक डॉट मध्ये येतो त्यावेळेला याच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात सांगावं लागेल. सो कार्बन मध्ये ज्या वेळेला निगेटिव्ह चार्ज येतो त्यावेळेला किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 बॉन्ड असताना तुम्हाला सांगावं लागेल. सो एस्पिरंट्स यासोबतच तुम्हाला हे सांगावं लागेल की नायट्रोजन वरती सो आपण 3 बॉन्ड दिल्यानंतर हे लोन पेअर का काढतो सांगावं लागेल. सो एस्पिरंट्स तुम्ही मला हे सांगावं लागेल की ऑक्सिजन काढत असताना आपण 2 लोन पेअर का देतो, याचं रिझन सध्या तुम्हाला मला सांगावं लागेल. बरं हे हायब्रिड आहेत की अनहायब्रिड आहेत तेही सांगावं लागेल. हा कार्बन कार्बन मध्ये सिग्माच बॉन्ड का असतो, दुसरा बॉन्ड हा पायच का असतो, याचं कारण पण तुम्हाला मला सांगावं लागेल. हे बघा, प्रत्येक मास्टर हा बिगिनर असतो. एव्हरी मास्टर वन्स अ बिगिनर. आणि जसं एस्पिरंट तुम्हाला मास्टरी लेवलपर्यंत पोहोचायचंय तर या गोष्टीतून तुम्हाला स्वतःला क्रॉस करावंच लागेल. मग मला सांगा, आता साधी गोष्ट पाहू आपण. कॉन्फिगरेशन जर तुम्हाला नाही समजलं, तुम्हाला लक्षातच नाही आलं की माझ्याकडे हा कार्बन आहे आणि एस्पिरंट्स ह्या कार्बन मध्ये माझा पहिला कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p2. याची व्हॅलेन्सी किती आहे 6 आहे, 4 इथं एम्प्टी आहेत, तर हे झाले 2 इलेक्ट्रॉन्स. याच्यानंतर पुन्हा 2 हे वाला. सो याच्यानंतर हा पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 3 and 4. हे दाखवावं लागेल तुम्हाला मला. हे पहा, इथं तुम्हाला ग्राउंड स्टेट 1s2, त्यानंतर हा 2s2, त्यानंतर हा एस. सो हा px py आणि pz 1 2. सो इथं 1 2 3 अजून शिल्लक आहेत. याचा अर्थ काय की ही कार्बनची ग्राउंड स्टेट असते जिथं तुम्हाला इलेक्ट्रॉन्स मिळतात फक्त 2. पी मध्ये एक्साइट मध्ये हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतो आणि ही स्टेट असते कार्बनची एक्साइटेड. सर्व इलेक्ट्रॉन्स हे अनपेअर होतात, हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतो आणि एस्पिरंट्स हा एक एस आणि हे 3 पी इथं मिक्स रिकास्ट होतात आणि तयार होतं sp3 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 sp3. याला नाव द्यायचं sp हायब्रिडायझेशन. का गरजेचं आहे सांगा बरं हायब्रिडायझेशन? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ द सेट ऑफ द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स टू फॉर्म अ न्यू सेट ऑफ द मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. टू व्हॉट? कशासाठी? कशासाठी केलं जातं हे मिक्सिंग रिकास्टिंग सांगा. तर एस्पिरंट्स एक गोष्ट लक्षात घ्या, एस ची एनर्जी लेवल वेगळी, पी ची एनर्जी लेवल वेगळी. आता ज्या वेळेला आपण एस वाला समजा आता हा कार्बन आहे, याच्यातला एक पी आपण ड्रॉ केला अशा पद्धतीने, हा पी आपण ड्रॉ केला अशा पद्धतीने, हा पी ड्रॉ केला आपण अशा पद्धतीने. सो इथं एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा हायड्रोजन आहे, याला एक इलेक्ट्रॉन आहे, पण हा ऑर्बिटल एस आहे. हे या ठिकाणी पी आहे. तर एस्पिरंट एस आणि पी मध्ये काय डिफरन्स असतो? हा एनर्जी लेवलचा डिफरन्स असतो. मग मला सांगा, ह्या एसचा बॉन्ड पी सोबत होणार का? नाही होणार ना. ह्याच्यासाठीच हायब्रिडायझेशन केलं जातं. मग एस्पिरंट्स हायब्रिडायझेशन शिकावं लागेल, बघावं लागेल कसं असतं हायब्रिडेशन. sp हायब्रिडेशन काय, sp2 काय, sp3 काय. बरं तुम्हाला हे नाही कळलं एस्पिरंट, तुम्हाला ॲरोमॅटिसिटीचा रूल समजतो, हाकेल्स रूल समजतो? नाही समजत ना. हाकेल्स रूल काढावा लागेल तर तुम्हाला सांगावं लागेल की याचे क्रायटेरियाज आहेत. पहिला क्रायटेरिया सायक्लिक आहे, दुसरा क्रायटेरिया प्लेनर आहे, तिसरा क्रायटेरिया कॉन्ज्युगेशन आहे, चौथा क्रायटेरिया सो याच्यामध्ये सर्व sp2 आहेत का, कसं कळेल? मग एस्पिरंट्स तुम्हाला हे समजून घेण्यासाठी हायब्रिडायझेशन शिकवावं लागेल. हायब्रिडायझेशन समजून घेण्यासाठी कॉन्फिगरेशन शिकावं लागेल. ते समजण्यासाठी पिरियॉडिक टेबल शिकावं लागेल. ते समजून झाल्यावर ॲटम, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, मास नंबर, आयसोटोप्स, आयसोबार, व्हॅलेन्सी हे शिकावं लागेल. एक सिस्टम तयार करून ओसीमध्ये उतरावं लागेल. आलं लक्षात? आणि ह्या सिस्टमने जर तुम्ही उतरलात तर मग तुम्हाला काढता येणार का? काढू शकतो. हे पहा 2 + 2 + 2. सो याचा फॉर्म्युला असतो 4n + 2 = 6 पाय इलेक्ट्रॉन्स. तर एस्पिरंट्स हे 2 इथून जाऊन मायनस होतील. सो 4 अपॉन हे 4 किती आली व्हॅल्यू 1. तर सांगा n+1च्या रूलनी जर इंटिग्रल व्हॅल्यू येत असेल तर हा कंपाऊंड ॲरोमॅटिक असतो. कसं कळालं तुम्हाला? हे तर कळावं लागेल पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड मधला फरक. सगळ्यांना हे तर जाणून घ्यावं लागेल की बेटा याच्यात 2 इलेक्ट्रॉन असतात. मग आता हे असं आहे तर सांगा मला, या ठिकाणी आता आपल्याकडे पिरिडिन आहे, तर एस्पिरंट पिरिडिन मधले हे 2 हे 2 हे 2 आणि हे बी 2 का नाही? मग हे कधी घ्यायचे? मग आता इथं आपण हे 2 घेतो पायरोल मध्ये, हे पहा हे 2 आपण घेतो, हे घेतो, हे घेतो, मग इथंच का नाही घेत? बेसिक याला रेझोनन्स शिकावं लागेल, डिलोकलायझेशन शिकावं लागेल. मग आता सांगा एस्पिरंट्स कोण बेसिक म्हणून काम करतं? हे सध्या सांगावं लागेल. हा पिरिडिन बेसिक आहे का पायपिरिडिन बेसिक आहे हे सध्या तुम्हाला सांगावं लागेल. बरं तुम्हाला हे सांगावं लागेल की हा का बेसिक जास्त आहे, याच्यापेक्षा रिझन सांगावं लागेल.
याचा अर्थ ओसीचा एक बेस तयार होईल आणि हा बेस तयार करते एपी अकॅडमी. हे बेस तयार होतो ह्या प्लॅटफॉर्मवरती. तुम्हाला जर केमिस्ट्रीतलं सी जरी माहीत नसेल, तुम्हाला ऑक्सिजनची व्हॅलन्सी माहीत नसेल, तुम्हाला नायट्रोजनवरती लोन पेअर का आले सांगा. आता बघा इथं नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7 आहे. सो मला सांगा 7 आहे तर इथं आपण पाहतो याची स्टेट हे बघा 1s2 2s2 1 2 and 3 1s2 2s2 आणि 2p3. तर एस्पायरंट्स हे आहे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे हंस रूल आहे, आपल्याकडे पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल आहे, सो आपल्याकडे ऑफबाऊ प्रिन्सिपल आहे, आपल्याकडे स्पिन क्वांटम नंबर आहे. केमिस्ट्रीमध्ये हे सगळ्यांची गरज आहे. यांच्या रूलनुसार कोण पेअर आहे, कोण अनपेअर आहे, अपोजिट स्पिन, एक्साइटेड स्टेट, ग्राउंड स्टेट, हायब्रिडाइज्ड. मग आता हे ज्याला एस या पी सोबत हायब्रिडाइज होईल एस्पायरंट्स, तर तुम्हाला sp3 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 असे 4 सेट मिळतील. याच्यामध्ये एस कॅरेक्टर 25, पी कॅरेक्टर 75. मग आता याला कंबाईन करून बघा, हे 3 बॉन्ड अनपेअर आहेत बघा. नायट्रोजनकडे हा एक, हा एक आणि हा एक, आणि हा एकटाच तुमच्याकडे लोन पेअर आहे. मग लोन पेअर इथून येतो. नेक्स्ट, समजा तुमच्या बेन्झीनवरती एक फ्लोरीन ग्रुप आहे. सो एस्पायरंट्स, फ्लोरीन हा इलेक्ट्रो विड्रॉइंग आहे ना, सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे ना. मग एस्पायरंट्स सांगा मला हा इकडे इलेक्ट्रॉन का वापस खेचतो? सांगावं लागेल. हे कोणता इफेक्ट असतो सांगावं लागेल. इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो सांगावं लागेल. सो या सगळ्या गोष्टी ह्या बेसिकमध्येच आहेत एस्पायरंट्स. व्हॅलन्सी, डायपोल मुवमेंट, कॉन्फिगरेशन, हायब्रिडायझेशन, ॲटम्स, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, मास नंबर, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल. हे सगळं झाल्यानंतर, बेसिक फाउंडेशन झाल्यानंतर तुम्हाला पहिला चॅप्टर ओपन करावा लागतो हायड्रोकार्बन, आणि त्या हायड्रोकार्बनमध्ये जावं लागेल आयुपॅक नॉमेनक्लेचर. काही जणांना नॉमेनक्लेचर सध्या येत नसतात, तर एस्पायरंट्स नॉमेनक्लेचर सध्या माहीत असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर पाठ करावं लागतं. तुम्हाला जर मी विचारलं की जर समजा OL हा सफिक्समध्ये असेल तर OH हा सफिक्समध्ये असेल तर याला काय म्हणलं जातं, हाच OH जर प्रेफिक्समध्ये असेल तर काय म्हणलं जातं. आधी हेच समजून घ्यावं लागेल की सफिक्स आणि प्रेफिक्स म्हणजे काय. सो आपल्याकडे प्रेफिक्समध्ये प्रायमरीच्या आधी सेकंडरी काय येतो हे सध्या सांगावं लागेल. हां, सेकंडरी प्रेफिक्स आपण इथं त्याच्या आधी काय घेतो याचं कारण आहे. हां, तर एस्पायरंट्स सफिक्स प्रेफिक्स मेन वर्ड रूल, प्रायमरी सफिक्स, प्रायमरी प्रेफिक्स, सेकंडरी सफिक्स, सेकंडरी प्रेफिक्स हे कोण शिकवेल? मी शिकवेल. आयुपॅक मी देईल तुम्हाला. हे सांगेल की जर हे सफिक्समध्ये असेल तर ह्याला ओल म्हणा, हे प्रेफिक्समध्ये असेल तर ह्याला हायड्रॉक्सी म्हणा. सो अल्डिहाइड असेल प्रेफिक्समध्ये तर याला फॉर्मिल म्हणा, हा सफिक्समध्ये असेल तर अल म्हणा. जर कार्बॉक्सी जर समजा तुमचा सफिक्समध्ये असेल तर ऑइक ॲसिड म्हणा, हा प्रेफिक्समध्ये असेल तर कार्बॉक्सी म्हणा. तर एस्पायरंट्स एवढ्या लेवलला जावं लागतं. हे होतो आयुपॅक. मग बघा आयुपॅक झाल्यानंतर अल्केन, अल्काइन, अल्किन्स हे चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला जावं लागेल ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे झाल्यानंतर तुम्हाला जावं लागेल हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. हे तुमचे इनिशियलचे 5 चॅप्टर्स असतात जे आपण एका सिक्वेन्सने घेतो. तुम्हाला माहिती असेल ना एस्पायरंट्स की ॲरोमॅटिक आणि हिट्रोसायक्लिकमध्ये काय फरक असतो. सो एस्पायरंट्स हा ॲरोमॅटिक आहे का? नाही आहे. पण एस्पायरंट्स हा ॲरोमॅटिक आहे. आहे. मग एस्पायरंट्स हा ॲरोमॅटिक आहे का? सो हा ॲरोमॅटिक बी आहे, हिट्रोसायक्लिक बी आहे. मोठं क्लासिफिकेशन असतं. पिरिडीन, पायपिरिडीन, इमिडाझोल, पायराझोल, ऑक्सॅझोल, आयसोऑक्सॅझोल, थायाझोल, थायोफेन, फ्युरॅन हे कोण आहेत? हे सगळे क्युनोलिन, आयसोक्युनोलिन हे कोण आहेत? सगळे इंडोल असेल, कॅफिन असेल, प्युरिन असेल, सगळे हे हिट्रोसायक्लिक आहेत. फिनॅन्थ्रिन कोण आहे? ॲरोमॅटिक आहे. नॅफ्थलिन कोण आहे? ॲरोमॅटिक आहे. बेन्झिन कोण आहे? ॲरोमॅटिक आहे. फिनॉल कोण आहे? ॲरोमॅटिक आहे. ॲनिलिन कोण आहे? ॲरोमॅटिक आहे. टोलिन कोण आहे? ॲरोमॅटिक आहे. आणि एस्पायरंट्स हे सगळं सेट करावं लागेल स्टार्टिंगला. हे स्टार्टिंग झाली तुमची, बॉन्डिंग समजली, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. मला सांगा आता जर आता माझ्याकडे कार्बन हा हायब्रिड असेल तर माझा हा लूप एक मोठा एक छोटा असतो. हा कार्बन हायब्रिड असेल तर एक लूप छोटा मोठा असतो, हा छोटा मोठा असतो, हा छोटा मोठा असतो. तर चारही हायब्रिड आहेत तर माझ्याकडे तयार झाला CH4, मिथेन तयार होतो. कधी शक्य आहे? ज्यावेळेला एक S हा 3P सोबत मिक्स रिकास्ट होतो. पण एस्पायरंट SP कधी तयार होतो? SP2. हे बघा या ठिकाणी मी हायब्रिडायझेशन मध्ये जातोय. सो 1, 2, 3 and 4 हा एक S, हे 3P. पण एस्पायरंट या तिघांचं हायब्रिडायझेशन झालं, हे झाला SP2, SP2, SP2. पण हा फक्त Pच राहिला.
पुढे बी तसंच होणार आहे. हे बघा, सो तुम्हाला इथं तसंच मिळेल या ठिकाणी. सो 1 2 3 पुढचाही कार्बन 1 2 3 4. सो हे झालं sp and p, हे यांचे मिक्सिंग रिकास्टिंग झाली sp2 sp2 sp2. मग जे हायब्रिड असतात त्यांना एक लूप मोठा एक छोटा, एक झाला. एक लूप मोठा एक छोटा, तिसरा घ्या. एक लूप मोठा एक छोटा, आणि हे वाला एस्परंट्स कंप्लीट लूप असतो हा असा. का असं झालं सांगा बरे? कारण हे हायब्रिड नाही, हे प्युअर पी आहे. जसा इकडून पी आहे तसा इकडून सध्या एक प्युअर पी आहे बघा हा वाला. मग हे एक मोठा एक छोटा, एक मोठा एक छोटा, एक मोठा एक छोटा. हे बघा, इथं घेतला हायड्रोजन, इथं घेतला हायड्रोजन, इथं घेतला हायड्रोजन, इथं घेतला हायड्रोजन. हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, हेड टू हेड अटॅचमेंट सिग्मा बॉन्ड. आणि एस्परंट्स ह्याच्यात काय झाला? पाय बॉन्ड. स्ट्रक्चर काय झालं? CH2 डबल बॉन्ड CH2. हे असतं sp2 हायब्रिडायझेशन. किती सोपं आहे? भरपूर सोपं आहे, समजून घ्यावं लागेल. हा, अल्केन्स अल्काइन्स अल्किन्स असं समजलं तर ठीक आहे. बरं, हे नाही कळलं तर हायब्रिडेशन काढता येणार नाही. 3 वेगवेगळे फॉर्म्युले आहेत हायब्रिडेशन काढायचे. ते फॉर्म्युले समजणार नाहीत, पुन्हा नंतर ॲरोमॅटिसिटी समजणार नाही, त्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यावर रेझोनन्स कळणार नाही. ॲस्पिरंट्स, हे आहे बेसिक फाउंडेशन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यानंतर आपण जातो आयुपॅक कडे, आयुपॅक नंतर जातो हायड्रोकार्बन्स, हायड्रोकार्बन्सच्या नंतर अल्केन्स, याच्यामध्ये घेतो आपण अल्केन्स, अल्काइन्स, अल्किन्स, याच्यानंतर जातो आपण ॲरोमॅटिक्स. सो ॲरोमॅटिक्सच्या नंतर जातो हिट्रोसायक्लिक्स. हिट्रोसायक्लिक झाल्यानंतर एक नवीन टॉपिक ओपन होतो, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ GOC. हा केमिस्ट्रीचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऐकलं असेल तुम्ही. रिॲक्शन्स, इंडक्टिव्ह, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह, निगेटिव्ह इंडक्टिव्ह, रेझोनन्स, मेझोमेरिक, पॉझिटिव्ह मेझोमेरिक, निगेटिव्ह मेझोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन. सांगा मला आता, या ठिकाणी तुमच्या समोर हा C+ आहे, तर याच्या साईडला CS3, इथं आहे CS3, इथं आहे CS3. सो या ठिकाणी हा C+ आहे, याच्या साईडचा CS3, हा CS3, हा Cl, याच्या साईडचा एक C+ आहे, हा Cl, हा Cl आणि हा CS3. सांगा मला कोणता कंपाऊंड यामध्ये स्टेबल आहे, कोणता कार्बोकॅटायन यामध्ये स्टेबल आहे, आणि तो काय आहे? याचं कारण शोधता येतं. बघा, मी सांगतो. इथं पहा, हा तुमचा CS3 प्रेझेंट आहे, तर हा CS3 तुमचा इलेक्ट्रॉन देत असतो प्लस आयनी, आणि हा इथं 3 हायड्रोजन आहेत. त्यामुळे एस्पिरंट्स, हे 3 हायड्रोजन तुमचे 3 अल्फा हायड्रोजन असल्यामुळे हायपर कॉन्जुगेशन करू शकतात. याचा अर्थ यामध्ये 2 इफेक्ट असतात, एक असतो I+, एक असतो हायपर कॉन्जुगेशन. याच्याकडे एक सो इलेक्ट्रॉन याचा स्वतःचा तर गेलायच, जो बॉन्डिंग मध्ये होता तो बी घेऊन गेलाय क्लोरीन. सो याच्याकडे आता आउटर मोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, याला पाहिजे 2. याची डिफिशियन्सी फुलफिल करण्यासाठी हा देणार आहे, हा देणार आहे, हा देणार आहे, इथं देणार आहे, इथं देणार आहे, पण हा घेणार आहे, इथं देणार आहे, पण 2 घेणार आहेत. याचा अर्थ एस्पिरंट्स, यामध्ये हा मॉलिक्यूल सगळ्यात जास्त अनस्टेबल असतो. कधी कळतं? हे कळतं तुम्हाला ज्या वेळेला हे इफेक्ट समजतात. मी तुम्हाला हा पण क्वेश्चन विचारला की सांगा मला की ऍसिडिक ऍसिड सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऍसिड आहे की फॉर्मिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे? तुम्ही रीड केलेलं असतं, माहित असतं की सर फॉर्मिक ऍसिड स्ट्रॉंग आहे. रिझन बी सांगावं लागेल ना, वाय फॉर्मिक ऍसिड? तर एस्पिरंट्स, ही आहे सगळ्यात मोठी कमाल. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की CH3 COO- आणि H+. सो HCOO- आणि H+. तर एस्पिरंट्स, ऍसिड हा कोण असतो? जो सगळ्यात लवकर H+ देतो तो ऍसिड असतो. मग आता NH+ दिला तर हा वापस इथून इलेक्ट्रॉन देणार आहे. मग हा वापस इलेक्ट्रॉन देईल, ऑलरेडी ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. हा वापस इलेक्ट्रॉन देणार आहे कारण हा अल्किल आहे, याचं नेचर इलेक्ट्रॉन देण्याचं आहे. याचा अर्थ हा म्हणतो की वापस इलेक्ट्रॉन मला देत असेल तर मी H+ देणारच नाही. म्हणून ऍसिडिक ऍसिड इज अ वीक ऍसिड दॅन द फॉर्मिक ऍसिड. हे कधी कळणार? ज्याला इंडक्टिव्ह इफेक्ट समजेल ना एस्पिरंट, तेव्हा कळणार. मग आपल्याला काय सांगता येईल? जसा जसा प्लस हा इफेक्ट वाढत आहे, ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ द कंपाऊंड विल बी डिक्रीजेस. मग एस्पिरंट, हेच तर एक्झामला येतं, हेच तर तुम्हालाही सांगायचंय. मग जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत हेच आहे, इंडक्टिव्ह, रेझोनन्स, मेझोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन. हे झाले इफेक्ट्स. इंटरमिडिएट्स पण असतात 5 टाईपचे: कार्बोकॅटायन्स, कार्बायनॅन्स, फ्री रॅडिकल, कार्बिन्स अँड नायट्रिन्स. आणि एस्पिरंट्स, याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन सध्या पाहायला मिळतात: इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन. सो ॲडिशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये पण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन, फ्री रॅडिकल ॲडिशन. इलिमिनेशन मध्ये E1 इलिमिनेशन, E2 इलिमिनेशन. एवढं झाल्यानंतर GOC संपतो. माइंड इट, एवढं आहे हे OC. आणि एस्पिरंट्स, मग हे कळायला लागेल, हे समजायला लागेल. तुम्हाला जर मी विचारलं गेलं एस्पिरंट्स की मला सांगा
की यामध्ये हा C+ आहे, सो हा CH2+ आहे आणि इथं नायट्रो आहे, हे स्टेबल आहे का यामध्ये सो इथं तुमचा CH2+ आहे आणि इथं NH2 आहे, तर हा स्टेबल आहे. कधी समजेल तुम्हाला? मेसोमेरिक इफेक्ट माहित पाहिजे. सो हा इलेक्ट्रॉन घेणार आहे, हा ऑलरेडी डिफिशियंट आहे. हा इलेक्ट्रॉन देणार आहे, हा डिफिशियंट आहे. म्हणजे हे स्टेबल आहे, हे अनस्टेबल आहे. हा कार्बोकॅटायन, हा बेन्झिल कार्बोकॅटायन हा अनस्टेबल आहे, हा स्टेबल आहे. का? याचं कारण आहे NO2च्या -M इफेक्टमुळे. तुम्हाला न्यूक्लिओफाईल, इलेक्ट्रोफाईल हे सध्या माहीत असायला पाहिजेत. सो न्यूक्लिओफाईल म्हणल्यानंतर फक्त निगेटिव्हच असतो का? नाही. काही न्यूक्लिओफाईल न्यूट्रल सध्या असतात. इलेक्ट्रोफाईल हा फक्त प्लस असतो का? नाही. तर काही इलेक्ट्रोफाईल प्लस सध्या असतात. समजा आता वॉटरवरती H3O+, तर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण हा इलेक्ट्रोफाईल नाही आहे. सो NH4+ हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण हा इलेक्ट्रोफाईल नाही आहे. याचा अर्थ प्रत्येकावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो इलेक्ट्रोफाईल असतो तसं नाही, आणि प्रत्येकावर निगेटिव्ह चार्ज असेल तर तो न्यूक्लिओफाईल असतो असं बी नाही. इवन न्यूट्रल कंपाऊंड कॅन बी अ न्यूक्लिओफाईल, इवन न्यूट्रल कंपाऊंड कॅन बी अ इलेक्ट्रोफाईल. तर एस्पायरंट्स, हे सगळं झाल्यानंतर मग तुमचं ओपन होतो नेक्स्ट चॅप्टर, आणि दॅट इज स्टेरिओकेमिस्ट्री. स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये आयसोमर, पोझिशनल आयसोमर्स. बघा आता सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, डिफरंट या ठिकाणी अरेंजमेंट. हे पहा, याला म्हणायचं स्टेरिओकेमिस्ट्री. हा C2O6 H6O, C2H6O, एक आहे इथर, एक आहे अल्कोहोल. स्टेरिओकेमिस्ट्रीची सुरुवात झाली. कॉन्फिगरेशनल, स्टेरिओ आयसोमर आणि स्ट्रक्चरल. स्टेरिओमध्ये कॉन्फिगरेशनल, कन्फर्मेशनल. कॉन्फिगरेशनलमध्ये 2 जिओमॅट्रिक, ऑप्टिकल. जिओमॅट्रिकमध्ये 2 सिस अँड ट्रान्स. त्याचे नॉमेनक्लेचर E आणि Z. कन्फर्मेशनल म्हणजे ऑप्टिकलमध्ये आहेत इनॅन्शियोमर, डायोस्टेरिओ आयसोमर, कायरल कंपाऊंड्स, मेझो कंपाऊंड, रेझिमिक मिक्सचर्स, RNAs, E आणि Z. सगळं शिकावं लागेल, आणि सगळं आहे, हे प्रोसेसमध्ये आहे. मी जे बोलतोय म्हणजे ते सर्व आहे, आणि हे झाल्यानंतरच OC होतो. कन्फर्मेशनमध्ये N हेक्झेन कन्फर्मेशन, सायक्लोहेक्झेन कन्फर्मेशन, इक्लिप्स, गॉच, स्टॅगर्ड, ऐकलंय का? हे बोट, हाफ बोट, ट्विस्टेड बोट, चेअर, सायक्लोहेक्झेनचे कन्फर्मेशन. हे सगळं झाल्यानंतर एस्पर्यंत स्टेरिओकेमिस्ट्री एंड होतो. मग ओपन होतो नेक्स्ट चॅप्टर, नेम रिॲक्शन्स. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सिलेबसमध्ये 45+ नेम रिॲक्शन्स आहेत. नेम रिॲक्शन्स आणि रिअरेंजमेंट हा चॅप्टर आपल्या सिलेबसचा सगळ्यात मोठा टॉपिक आहे. तो संपला एस्पेरेंट्स. मग याच्यामध्ये खूप रिॲक्शन्स आहेत. पिनाकोल नाही, कोच आहे. त्यानंतर आपल्याकडे यामध्ये हॉफमन रिअरेंजमेंट आहे, ॲझोच्या रिअरेंजमेंट आहेत, आपल्याकडे पर्किन आहे, अल्डोल कंडेन्सेशन आहे, फ्रिडल काफ अल्कायलेशन, फ्रिडल काफ असायलेशन, खूप आहेत. ग्रिग्नाट रिएजंट्स आहेत, त्याच्या रिॲक्शन्स आहेत. सो कोल्बीज आहेत, म्हणजे आपल्याकडे अशा कितीतरी गणित नेम रिॲक्शन्स आहेत. सगळ्या नेम रिॲक्शनचे स्टेटमेंट, सगळ्या नेम रिॲक्शनच्या मेकॅनिझम इथं दिल्या जातात. त्यानंतर एस्पायरंट्स पुढे जावं लागेल तुम्हाला काही फंक्शनल ग्रुप्सकडे. फिनॉल, अमाइन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, इस्टर, इथर वगैरे. आणि हे सगळं झाल्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सिलेबस इथं संपतो. आणि एस्पायरंट्स, मी इथं ओरली नाही सांगत आहे, मी तुम्हाला इथं प्रूफ देतो आहे. हे बघा, जेवढं मी तुम्हाला इथं सांगितलंय तेवढं याच्यामध्ये आहे. नॉमेनक्लेचर, अल्केन्स, अल्काइन्स, अल्किन्स, ॲरोमॅटिक कार्बन्स, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ॲरोमॅटिकच्या वरती सगळ्या गोष्टी, ॲरोमॅटिसिटी, हॉकेल्स रूल वगैरे. हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, हिट्रोसायक्लिकमध्ये खूप डिटेलमध्ये जावं लागतं एस्पेरेंट्स. तुम्हाला याची खूप मोठी ऑर्डर एक्झामला येते. कोण बेसिक आहे, कोण ॲसिडिक आहे हे मात्र विचारलं जातं. कोण रिॲक्टिव्ह आहे, कोण कमी रिॲक्टिव्ह आहे. पिरिडीन हे कुणापेक्षा बेसिक आहे, पायरोल हे कुणापेक्षा बेसिक आहे, पायपेरिडीन बेसिक आहे का इमिडाझोल आहे, इमिडाझोल आहे का इमिडाझोलिन आहे, तिथं होणार सगळं टोटल. हे सगळे तुम्हाला शिकावे लागतात. हे सगळे तुमच्याकडे काय पाहिजेत सांगा? पिरिडीन, पायरोल, फ्युरॅन, थायोफेन, इमिडाझोल, इंडोल, क्युनुलिन, हे सगळे आयसोक्युनुलिन वगैरे, इंडोल असेल, सगळे इंडिव्हिज्युअल वरती हे कव्हर अप होतात. यांची ॲरोमॅटिसिटी काढली जाते, यांचे सगळे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, कोणत्या पोझिशनला का, ऑर्थो मेटा डायरेक्टिंग इफेक्ट कोण असतो, ऑर्थो म्हणजे काय, मेटा म्हणजे काय, पॅरा म्हणजे काय, ऑर्थो डायरेक्टिंग काय, मेटा डायरेक्टिंग काय आणि पॅरा डायरेक्टिंग काय, हे सध्या इथं क्लिअर होतं. आणि एस्पेरेंट्स हे झाल्यानंतर जीओसी मध्ये केमिकल बॉन्डिंग नंतर इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लियोफाईल,
इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये 2, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, रेझोनन्स, मेझोमेरिकमध्ये प्लस मेझोमेरिक, मायनस मेझोमेरिक, हायपर कॉन्जुगेशन, ऍसिडिसिटी, बेसिसिटी. हे झाल्यानंतर इंटरमिडिएट कार्बोकॅटायन, कार्बानायन्स, फ्री रॅडिकल, कार्बिन्स आणि नायट्रिन्स. त्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन SN1 SN2, ॲडिशनमध्ये इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन, फ्री रॅडिकल ॲडिशन. इलिमिनेशनमध्ये इलिमिनेशन E1, इलिमिनेशन E2. रिअरेंजमेंट पण असते. स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल असेल, स्टेरिओआयसोमर असेल, ऑप्टिकल असेल, जिओमेट्रिकल असेल, इनएन्शोमर, डायस्टेरिओआयसोमर, कायरल कंपाऊंड्स, मेझो कंपाऊंड्स, रेसिमिक कंपाऊंड, सिस ट्रान्स, EZ, RS सगळंच ओसीचा मेन पार्ट आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्या नेम रिॲक्शन्स, इथं मी सांगितल्याप्रमाणे 45+ नेम रिॲक्शन्स मी तुम्हाला देणार आहे. ह्या सगळ्या नेम रिॲक्शन्स तुम्हाला सांगेल. कॅनिझॅरो असेल, अल्डोर कंडेन्सेशन, पर्किन असेल, फ्रेडल क्राफ्ट असेल, रिमल टीमर असेल, कोल्बीज असेल, हॉफन असेल, कर्टिस असेल, कुठलीच ठेवणार नाही. सगळ्या विथ द स्टेटमेंट, विथ द कॅटलिस्ट, विथ द मेकॅनिझम, विथ द इंटरमिडिएट्स. अल्डिहाइडच्या कोणत्या, कीटोनच्या कोणत्या, अमाईनच्या कोणत्या, आझोच्या कोणत्या, इस्टरच्या कोणत्या, अशा सेपरेट करून दिल्या स्पॅरेंट्स. आणि हे झाल्यानंतर मग तुम्हाला इथं काही अल्कोहोल, फिनॉल्स, अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, अमाइन्स वगैरे हे इंडिव्हिज्युअल काही चॅप्टर्स असतात ज्याचं वेटेज खूप कमी आहे आपल्या या जीपॅटच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, DIच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. खूप कमी आहे, पण तरीही या टॉपिक्सला आपण पाहतोय स्टुडंट्स. आणि या पद्धतीने आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसारखा टफ सिलेबस सध्या या स्मूथ लेवलनी घेऊन जातो. बिगिनिंग फ्रॉम द पिरियडिक टेबल, बिगिनिंग फ्रॉम द ॲटम टू द ॲडव्हान्स लेवल, ही जर्नी पॉसिबल आहे या प्लॅटफॉर्मवरती. आणि मी तुमचं फाउंडेशन सध्या करत असतो 11-12चं केमिस्ट्री, 11-12चं बायोलॉजी. हे फाउंडेशन सध्या ह्या प्लॅटफॉर्मवरती होत आहे पॅरेंट्स. जसं तुम्ही इथून पुढे जाल मग तुमचा केमिस्ट्री एकदम सुप्रीम लेवलला पोहोचतो. एकदम टॉप नोट्स तुम्हाला मिळतील ह्या सगळ्या टॉपिकच्या. आणि त्यानंतर तुमचा OC हा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी रेडी होतो. ओके, चला. तर एस्पायरंट्स, अपेक्षित आहे की तुम्हाला हा सर्व पोर्शन व्यवस्थित क्लिअर झाला आहे. तर एस्पायरंट्स, ज्या स्टुडंट्सनी ही बॅच अजूनही जॉईन केलेली नाही, ह्या सर्व टॉपिकसाठी तुम्ही ह्या बॅचवरती क्लिक करा, जॉईन करा. AP अकॅडमीच्या या बॅचला फार्मा, APA GPAT, प्राईम इलाइट बॅच GPAT 2027साठी अँड GPAT 2028साठी. ओके एस्पायरंट्स, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.